माझी स्टोरी कांदिवलीची आहे. लिफ्ट वगैरे असा विषय नाही, जुनी बिल्डिंग आहे. पाठून ना असं जर्क टाईप मध्ये असं धक्का दिल्यासारखं वाटलं थोडंसं. अचानक ते कॉरिडॉर पर्यंत आली आणि थोडीशी स्लो चालायला लागली तिथून, म्हणजे पळत आली तिथपर्यंत. तिने जस्ट क्रॉस केला, हॉलमध्ये एंट्री केली आणि कॉरिडॉरच्या वरचा जे स्लॅब होता ना खाली पडला लिटरली. सातारच्या इथे ना वाईच्या जवळ एक मांढरगाव आहे की तुमच्याकडे जो बायंगीचा कॉन्सेप्ट आहे, आमच्याकडे त्याला पित्र बोलतात. म्हणजे एखादी असा सोल तुम्हाला विकत घेता येतो जो तुम्हाला प्रॉस्पेरिटी देईल किंवा तुमच्या फ्रुटफुलनेस साठी तुम्ही त्याला विकत घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी घेऊ शकता. तिथं जर तू गेला ना तर तिथं झाड आहेत, झाडं अशी, तर त्या झाडांवरती खिळे मारलेत, असे बाहुले घेणार, त्याला टाचण्या, लिंबू, तुझा फोटो डोळ्यात वगैरे अशा टाचण्या लावणार. म्हणजे लिटरली ते तुला करतात आहे असं. तिथं गेलं ना ते झाडाकडे बघितलं ना ते झाड असं लिटरली बोलतं असं वाटतं. ठाण्यामधली एक गोष्ट आहे अशी, म्हातारा माणूस असं कोपऱ्यात पडलाय आणि तो पाणी मागतो यांच्याकडून. ओके, त्यांच्या फ्लॅटच्या तिथे. हो, त्यांच्या फ्लोअरवर. असं वाटलं की त्याचा दरवाजा कोणीतरी नॉक केलाय. उघडला, बघितलं तर कोणच नव्हतं समोर त्याच्या. बघतोय तर तो माणूस जो बाहेर होता आता तो त्याच्या घरात आहे. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण तुमचा फेवरेट टॉपिक हॉरर ह्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याबरोबर अजित आहे. अजित भाई, कसा आहेस तू? एकदम मस्त चिल ब्रो. तू कसा आहेस भाई? मी पण एकदम छान आहे भाई. जसं आपण लास्ट टाइम बोललो होतो की तुझ्याकडे खूप साऱ्या हॉन्टेड एक्सपिरियन्सेस आहेत जे तुझ्या बरोबर झाले आहेत आणि इव्हन स्टोरीज आहेत जे तू ऐकल्यात. तर सर्वात आधी तर तुझा इंट्रोडक्शन दे भाई, की तू काय करतो आणि कसं काय ते. ओके, गुड टू गो प्रो. तर भाई मी सध्या ऐरोलीमध्ये जॉब करतो आहे ॲज अ मेडिकल कोडर म्हणून. UAC कंपनी आहे, त्यांच्यासाठी काम करतो मी तिथे. आणि रिसेंटली मी तुझे नाही का पॉडकास्ट वगैरे बघत होतो, सो म्हटलं माझ्या पण काय अशा बऱ्याच स्टोरी आहेत, तर म्हटलं चला शेअर करूया आणि मे बी ऑडियन्सला ते गोष्टी आवडतील. माझी स्टोरी आय गेस कांदिवलीची आहे मला वाटतं. मग थोडीशी मी ॲक्च्युली 2018-19च्या टाईमची आहे, लॉकडाऊनच्या आजूबाजूच्या टाईमची. सो त्यावेळेस मी तिथं राहिलो होतो माझ्या दीदीकडे, म्हणजे माझे दाजींचे फॅमिली तिकडे होते. सो दाजींचं कसं काम थोडंसं कधी कधी यायला लेट वगैरे होतं ना, सो मग मी त्यांच्यासोबतच राहायचो तिथे ॲक्च्युली. सर मला वाटतंय 4-5 महिने आम्ही होतो तिथे कांदिवली वेस्टमध्ये आय गेस. तिथे सह्याद्रीनगर म्हणून एक एरिया आहे, म्हणजे खूप मोठी सोसायटी अशी. आणि त्याच्यामध्ये तिथे त्यांचा फ्लॅट आय गेस 4th फ्लोअरला होता, सगळ्यात टॉपला. आणि तिकडे कसं याचं सिस्टम नाही आहे आपला ह्याचे लिफ्ट वगैरे असा विषय नाही, जुनी बिल्डिंग आहे, जुन्या बिल्डिंग. त्यामुळे तिकडे नाही का असं पायऱ्यानेच वगैरे जायला लागतं. सो आम्ही 2-3 महिने राहिलो ना, असं नॉर्मल होतं सगळं आणि कधीच काय असा विषयच नव्हता तिथं. नॉर्मल बिल्डिंग होते, सगळे लोक असं राहायला वगैरे प्रत्येक फ्लॅटमध्ये होतं. त्यामुळे असं कुठं एखादा असं फ्लॅट एम्प्टी आहे वगैरे असं काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. आणि एक दिवशी काय आलं ना की माझ्या दाजी गावी जायचे होते. दीदीची मोठी मुलगी ना, तिला पण त्यांच्यासोबत गावी जायचं होतं आणि मी आणि दीदी आणि तिच्या दुसऱ्या 2 मुली तिथंच थांबणार होतो मुंबईला. राईट. सो ते लेट निघाले, मला वाटतं 12:30-1ची टाइम असेल मे बी, जेणेकरून जाताना त्यांना परदेशी बाहेर निघता येईल मुंबईतून नाही का. आणि तरी लोक खाली येत जात होते, असं काय नाही की पूर्ण रस्ता वगैरे बंद आहे वगैरे, असं काय नाही, असं नॉर्मल चाललेलं. आणि मी तिला सोडलं वगैरे खाली. आता येताना मी एकटाच होतो, सो मी वरती आलो. ते गेले त्यांची गाडी, कारण दीदी आणि तिच्या 2 मुली वरती होते ना. सो मी पण लगेच आलो वरती, म्हटलं चला जाऊन झोपू, आराम करूया, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला पण जायचं आहे. 2nd फ्लोअरला आलो आणि मला ना असं पाठून ना असं जर्क टाईपमध्ये असं धक्का दिल्यासारखं वाटलं थोडंसं नाही का. आपण कधी सपोज आपल्याला कोणी पाठवून धक्का दिल्यावरती आपण एफर्टलेसली 2nd, 3rd पायरींवरती डायरेक्टली जातो. मला काही दिसलं नाही, कोणी नव्हतं तिथं. इव्हन कोणी असेल तर मला दिसेल ना कोणी सपोज आहे. आणि असं पण नाही, आजूबाजूनं पूर्ण असं लाईट वगैरे आहेत सगळ्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये त्या. पण मी थोडासा लाईट नाही का झोपीत असल्यामुळं थोडंसं मला असं वाटलं दुर्लक्ष केलं. मे बी मला असं वाटलं असेल, भास झाला असेल असं समजलो मी, होऊ शकतंय मे बी. सो मी तसंच कंटिन्यू केलं. मी गेलो घरी, बरोबर मी जस्ट ब्लँक गेलो आणि म्हटलं ठीक आहे, फ्रेश झालो आणि झोपायला गेलो. आता रूमचं स्ट्रक्चर कसं होतं की एंट्री केल्या हॉल होता, देन थोडासा छोटासा कॉरिडॉर आहे, त्याच्यानंतर त्या कॉरिडॉरच्याच लेफ्ट साईडला वॉशरूम आणि हे आहे किचन. आणि त्याच्याच पुढे गेलं की किचनमध्ये एंट्री होते. पण किचनमध्ये जाण्यासाठी तर कॉरिडॉरमधून जायला लागतं आणि छोटासा एरिया आहे तो. आणि पलीकडे मी ऑलवेज पलीकडे झोपायचो तिकडे. आणि मग पलीकडे मी गेलो, लाईट वगैरे बंद केली आणि झोपायला लागलो. आणि ताईला पण बोललो की असं दाजी वगैरे नाहीत ना, सो बोललो काय वाटलं तुला तर मी दरवाजा उघडा ठेवतो, लाईट बंद आहे, पण तुला काय वाटलं तर आवाज दे मला असं.
म्हणजे मुली वगैरे बारके आहेत ना खूप, सो म्हटलं. आणि नंतर मी झोपायला गेलो, तसं डेली झोपतो असं असं काय नाही की नवीन जागा आहे वगैरे, नथिंग एल्स. पण असं काय झोप नाही आली मला. मग एका कुशीवर झोपतो, नंतर दुसऱ्या कुशीवरती नाही का लेफ्ट राईट साईडला असं झोप येण्यासाठी वगैरे. बट असं एक फील व्हायचं यार की पाठी आपल्या कोणतरी बसल्यासारखं, असं कोणतरी आहे. म्हणजे मी लेफ्ट साईडला झोपलो तर मला असं फील व्हायचं की राईट साईडला माझ्या पाठी कोणतरी आहे. पहाटेपर्यंत ऑलमोस्ट ताई लवकर उठून नाही का पोरींना असं जेवण वगैरे नाश्त्याला लागतं, त्यामुळे लवकर उठून असं बनवायला जेव्हा तोपर्यंत आली नाही तिकडे किचनमध्ये तोपर्यंत मी जागाच होतो. भाई मला झोपच येत नव्हते. आणि सकाळी मग तसंच झोपलो मी, ते 8-8:30 पर्यंत झोपलो परत ते आल्यावरती. मग नॉर्मल वाटलं जरा असं. आणि सकाळी परत माझ्यासाठी ते नॉर्मल झालं, म्हणजे एव्हरीडे सारखं ठीक आहे चला जे झालं तेच गेलं. आणि थोडासा आराम केला आणि सकाळी मी गेलो, डबा वगैरे घेऊन गेलो. आणि त्यांचा जो फ्लॅट होता ना त्याच्या शेजारचाच एक फ्लॅट आहे, असं मुंबईमध्ये नाही का राहत की आतमध्ये स्पेस कमी आहे त्यामुळे आजूबाजूलाच राहतं खूप. सो त्यांचं आपलं गप्पा मारत बसलेले ते. तर ते जे शेजारचे होते ना ते पण तिला ते सांगत होते की नाही का रात्री आम्ही येत होतो असं. मग ते मे बी थोडंसं अर्ली माझ्या अगोदर मे बी आले असतील, फॅमिलीवाले होते ते. सो ते पण बोलले की आम्हाला थोडंसं असं वाटलं की नाही का पाठून कुणीतरी धक्का दिल्यासारखं, सेम थिंग. आणि ही मी गोष्ट कोणाला सांगितली नाही, ती फक्त मलाच माहिती होती. इव्हन मी ताईला घरी कुठंच बोललो नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा, कारण मला असं वाटलं नाही की ते सांगण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे आपल्याला तात्पुरतं म्हटलं मे बी थोडंसं भास पण होऊ शकतो म्हटलं, आपण थोडंसं झोपीत पण होतो. आणि मी ते ऐकल्यावरती मला भीती वाटायला लागली परत दिवसा, की मी यांना तर काय सांगितलं नाही, घरी कोणाला माहित नाही, ताईलाही माहित नाही, ही गोष्ट फक्त मला माहिती होती. आणि सेम एक्सपिरियन्स ते लोक ताईसोबत डिस्कस करत होते. मग माझं त्यांच्याचं थोडंसं डिस्कशन झालं त्याबद्दल, की विचारलं मी त्यांना. तर मला ते असंच बोलले की खालून येत होतं बोलले. आम्ही 2 जण होते, पण त्यातले दुसरे त्यांच्यासोबत त्यांचे जे मिस्टर होते ना त्यांना काय नाही झालं बोलले. फक्त मला फील झालं असं की मला तसं पाठून पुश केल्यासारखं वाटलं असं लिटरली. मग त्यांनी सांगितलं. मग मी ताईला पण बोललो की यार असं असं झालं होतं थोडंसं, मला पण तसं वाटलं होतं रात्री. सेम म्हटलं मी तिला सोडायला गेलतो खाली ना, सो सेम मला पण वाटलं, पण मी बोललो नाही तुला. आणि मी रात्रभर झोपलो पण नाही बोललो, त्यामुळं मला झोप नाही लागली बोललो. मला असं फील होत होतं म्हटलं की कोणतं माझ्यासोबत वगैरे. तिला मी स्टोरी सांगितली माझं असं जे एक्सपिरियन्स रात्रभर मी जे वाटलं मला ते. ती जाम भिले असं. तिला पण वाटलं ना की मी एकट्यानं सांगितलं असं तर ठीक आहे, किंवा त्यांनी एकट्यांनी. सेम गोष्ट माझ्या बाबतीत पण झालते. ती भिली जराशी की काहीतरी आहे असं नाही का, असं दोघांना कसं होईल. आणि 1 आठवडाभर असं चांगलं व्यवस्थित चाललं. मी विसरून गेलो परत, मला कधीच नाही. इव्हन मी ट्राय पण केला लेट येऊन तसं नाही का, आता म्हणजे इंटेन्शनली की आता काय वाटतंय का बघू. राईट बरोबर सर. मी असं लेट वगैरे कधी आलो तर मुद्दाम त्या टायमिंगला आलो, सेम 1 पावणे 1च्या 12:30 पावणे 1च्या दरम्यान आलो. आणि कॉन्शियसली नॉर्मल चाललो की होतंय का आता बघूया, सपोज नाही का एक ट्रायल ह्याच्यासाठी एक आपल्याकडे तो क्युरिओसिटी राहते ना, बरोबर की बघू आता काय होत आहे. आता मी कॉन्शियसली आता मला तसं झालं तर मला समजेल. सो काहीच नाही, नथिंग हॅपन, एकदम नॉर्मल. पण त्याच्यानंतर 1 आठवडाभरानं माझ्या दीदीची जे 2 लहान मुली आहेत ना त्यातली एक मुलगी आहे ना, ती जरा मोठी आहे, ती ना सडनली ना असं वॉशरूमला जायला भ्यायला लागली. म्हणजे बारके पोरांचं नसतं का की अचानक त्यांना पाल वगैरे कॉक्रोच दिसलं तरी ते भीतात आणि सगळ्यांनाच बाबा बोलतात ते. मग त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट भावाचा जी अनयुज्युअल दिसते काहीतरी. सर काय आलं असे की ती वॉशरूमला जायला लागली भियायला, म्हणजे लिटरली रडायचीच. एकदा आतमध्ये, वर्षाची होती तिचं वय त्यावेळेस आय गेस 4 असेल, 3.5-4, लहान आहे खूप. ताईला काय वाटलं कॉक्रोच पाल वगैरे असेल आणि बारके पोरं सगळ्यांनाच भितात. सो तसं मग मला तिनं बोललं तर मी जाऊन चेक केलं, कुठेच काय नाही वॉशरूम, ते सगळं नॉर्मल आहे. मग ताईला कसं वाटलं ते थोडीशी जरा मस्करी आणि जास्त खोडीकर आहे ना, सो मे बी तसं केलं असेल. मग तिनं तिला हाणून मारून डबल बसवली तिकडंच, तर ती जास्त रडायला लागली. इव्हन तिनं मार खाल्ला तेवढा रडली नाही, पण आत पाठवल्यावर रडायला लागली. ते आता लहान मुलांचं कसं सारखं सारखं वॉशरूमला हे ते नाही का राहतं पाणी पिण्यामुळं आणि ह्याच्यामुळं, तर ते सारखं परत ना ते जायचीच नाही. लिटरली तिनं ना बाहेरच हे करायचे. इव्हन तिला 1 नंबरला द्यायचं असेल 2 नंबरला द्यायचं असेल तरी ती भीतीनं बाहेर करायची, पण आत जात नव्हती. तिनं मार खाल्ला लिटरली ताईचा, पण आत नाही गेली. बारकं बाळ आहे तर एखाद्या वेळेस मस्ती करेल, 2 दिवस करेल, पण डेली नाही करणार. तर आईला वगैरे डिस्कस केलं आणि मग त्यांनी काय केलं, आमच्या गावाकडे एक देवऋषी म्हणून असे आहेत ना, तर ते बघतात लोक असं, म्हणजे गावाकडे जनरली तोच ट्रेंड असतो, पहिलं असं बाहेर वसा बोलतात वगैरे, असं काय असलं की ते लहान मुलांना त्रास देतात. तर त्यांनी बघितलं, तर ते बोलले की
तिथं काहीतरी शांती वगैरे असं नाही झालेलं आहे. पण इतके दिवस आम्ही राहतो तो काहीच नव्हता असा इश्यू. त्यामुळे आमचा तेवढा ट्रस्ट पण नाही बसला की शांतीचं आणि याचा काय रिलेट असेल असं नाही का. कारण त्रास होणार असता तर फर्स्ट मंथ पासून झाला असता आणि दररोज झाला असता, दररोज व्हायला पाहिजे होता. तर आम्ही बोललो ठीक आहे, तर ते बोलतात आहे तर ते नाही का निंबू वगैरे समथिंग असं ते कापून लाल पिवळं काळं काय काय ते टाकायला सांगितलं त्यांनी. आम्ही टाकलं आणि फॉर्च्युनेटली ती गोष्ट थांबली व्हायची तशी. म्हणजे असं त्यांनी जास्त काय नाही सांगितलं आम्हाला. आणि मला खरं सांगतो जनरली मला ते बुलशिट वाटलं की काय रिझन नाही आहे. कारण त्रास होणार असेल ना तर पहिल्या दिवसापासून व्हायला पाहिजे होता किंवा पहिल्या मंथपासून तरी व्हायला पाहिजे होता. एवढ्या दिवसांना जाऊन होतोय म्हणजे काय लॉजिक नाही त्याच्यामध्ये. आणि ते बोलतात की शांती वगैरे असं त्यांनी सांगितलं, एक्झॅक्टली नाही सांगितलं पण ओव्हरऑल बोलले की असं असं टाका उतारा बोलतात त्याला. आणि मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ती अशी म्हणजे घाबरायची थोडीशी कमी आली म्हणजे. आणि मग सगळं नॉर्मल झालं. आणि मला असं विशेष वाटलं की कसं काय असंच असू शकतं नाही का की एक लिंबू वगैरे टाकलं आणि काहीच लॉजिक नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तिथं सायन्स वगैरे असं काय एक्सप्लेन पण नाही करू शकत की ती कशी काय जायचं लिंबू टाकण्याने आणि त्याचं काय लॉजिक आहे. त्याच्यानंतर एक 4-5 दिवस गेले असतील आय गेस, म्हणजे एक्झॅक्टली मला आठवत नाही आता, पण एक थोडासा टाईम गेला आणि संडे होता आय गेस, सुट्टी होती आणि मी इकडे हॉलमध्ये होतो नाही का, पोरींसोबत आपलं मस्ती चाललेली माझी इकडे. हां, आणि ताई तिकडे असं भजी टाईप वगैरे असं बनवत होती किचनमध्ये. तर ती काय बोलली की रिद्धू मामाला भजी घेऊन जा. तिने काय केलं, प्लेटमध्ये भजी घेतली आणि ते कॉरिडॉरमधूनच इकडं हॉलमध्ये यायला लागतं ना, जो मधला कॉरिडॉर होता ज्याच्या साईडला वॉशरूम वगैरे होता. तर ती इकडे यायला लागली आणि अचानक ती कॉरिडॉरपर्यंत आली आणि थोडीशी स्लो चालायला लागली तिथून, म्हणजे पळत आली तिथपर्यंत. आय डोंट नो वाय ती स्लो का चालायला लागली तिथनं माझ्यापर्यंत येईपर्यंत. तिने जस्ट क्रॉस केलं, हॉलमध्ये एंट्री केली आणि कॉरिडॉरच्या वरचं जे स्लॅब होतं ना त्यातला बऱ्यापैकी जो भाग असतो ना असा जाड पूर्ण खाली पडला लिटरली. त्याची एक आपल्या गोणी असतात ना छोट्याशा सिमेंटच्या गोणी, त्या 1.5 गोणी भरल्या होत्या भाई. बापरे. एवढा माल असतो ना तो रॉ कॉन्क्रीटचा, तो खाली पडलेला. आणि असं नाही की तिथून लीक होत होतं किंवा खराब होतं नाही का, खूप दिवसापासून तुटण्याच्या मार्गावरती, असं काहीच नाही, एकदम नॉर्मल बिल्डिंग. तसं असं तर आम्ही तो फ्लॅट पण नसता त्यांनी घेतला ना तिथं राहायला, की लहान मुलं आहेत कशाला असं म्हणून. इव्हन मोठ्या माणसाच्या डोक्यात पडल्यावर त्याचा जीव जाईल डायरेक्टली. हे फॉर्च्युनेटली काय नाही झालं देवाच्या कृपेनं. आणि ती पुढं आली आणि ते पाठी पडलं. इतका मोठ्या नावाचा ना खालची फरशी फुटली होती जी पडल्यावरती ना, लादी फुटली. हा, लादी फुटलेली लिटरली. ती इतका जोरात हे होतं. आणि ते म्हणजे भयानक एक्सपिरियन्स होता रे. कारण बघ ना, थोडंसं जरी ते लेट झालं असतं तिच्यावर पडलं असतं तर ते मे बी त्या एनर्जीनं किंवा जे काय होतं, आय डोंट नो काय होतं ते त्यानं. आणि कुणीच कधीच काय दिसलं नाही कोणालाही. त्यानं तिला थांबवलं की ती सबकॉन्शियसली थांबली की काय, तिचं ते बोलतात ना लक, ते पुढं पास झाले, ते पाठी पडलं. बऱ्याच काय काय गोष्टी व्हायला लागल्या. एक तर माझा पहिला एक्सपिरियन्स तो थोडासा लाईट होता, त्याची सिव्हिरिटी वाढत गेली. नंतर ते आत जायला भ्यायला लागली वॉशरूमला. त्यानंतर हे आता तिसरं. आणि तिसरं तर ते नाही का जास्तच सिव्हिअर झालं. म्हणजे म्हणजे पडल्यावरती तर तुमच्या लाईफ थ्रेटनिंग झालं ना, एखाद्याच्या जीवा भेटू शकते ते. आणि असं पण नाही की ते असं पडलं असतं तर नाही का आपल्याला समजतं की ठीक आहे बाबा खराब झालं होतं सो म्हणून पडलं असेल, असं पण काही नाही की आपल्याला एक्सपेक्टेडच नव्हतं ती गोष्ट होणं. आम्ही मालकाला वगैरे फोन केला, सांगितलं असं असं इश्यू झाला आहे असं तसं, तर तो म्हणलं सगळं नॉर्मल आहे, काहीच नाही. तसं असतं तर तुम्ही स्टार्टिंगला बघितला ना म्हणला फ्लॅट, आणि काहीच नव्हतं, जेन्युअनली काय नव्हतं तिथं, सगळं व्यवस्थित फ्लॅट होता म्हणून तर घेतला तो. इव्हन जास्त भाडं असून पण घेतला, म्हणलं फ्लॅट व्यवस्थित आहे बाबा असं तसं. आणि ज्यावेळेस मी स्टार्टिंगचा माझा जो एक्सपिरियन्स झाला ना त्यावेळेस मग नंतर मी त्या गोष्टी रिलेट केल्या. मग ताई मला तेव्हा बोललेली की म्हणजे पहिल्या वेळेस ज्यावेळेस मला पुश झालं ना त्यावेळेस, तर मला ती बोललेली की अरे तुझं म्हणजे नाही का तब्येत वगैरे खराब आहे का, असं रात्री वॉशरूमला 2-3दा उठला होतास असं. तर बोललो नाही का, काय झालं, नाही बोलली तू 2-3दा वॉशरूमला वगैरे असा उठला होता म्हणून म्हटलं. तर मला माहिती आहे घरात तर दाजी नाहीत, मी तर 5-5:30 शिवाय झोपलो नाही, उठण्याचं तर लांबच आहे गोष्ट ती उठणं, मला माहिती आहे ना मी उठलो नाही. आणि ताई मला कशाला विचारेल, जर ती उठली असती तर तिला तर माहीत असेल ना. आणि मुली तर बारक्या आहेत त्या तर ताईला उठवल्याशिवाय उठणार नाहीत कोण, घरात दुसरं कोणी नाही आहे. मग थोडीच तो वॉशरूमचा नाही का आवाज पाण्याचा हे कोणी चालू केला, कोणच नाही ना घरात. आणि मला तर जेन्युअनली मला काय ऐकायला नाही आलं, कारण मी 5:30 पर्यंत जागा होतो. पण ती मला बोलली की तुझं पोट खराब झालं का, म्हणजे तिनं ते ऐकले आवाज चालू केलेले वॉशरूमचे वगैरे, बट मी जागा होतो, नथिंग एल्स, मला काहीच नाही ऐकायला. वॉशरूम मध्ये कोणतरी होतं,
मग ज्यावेळेस मी ताई मला ती बोललेली, माझ्या बाबतीत सेम गोष्ट झाली. आणि नंतर ती वॉशरूमला जायला भ्यायची. आणि नंतर हे झालं आता वॉशरूमच्या इथेच झालं ते पण. करेक्ट. आणि वॉशरूमच्या तिथेच, करेक्ट, म्हणजे वॉशरूमच्या तिथूनच कॉरिडॉर आहे ना. आणि मग नंतर मला या गोष्टी थोड्याशा लिंक व्हायला लागल्या, डॉट्स कनेक्ट झाले की अच्छा ठीक आहे, मला पुश झालं. त्याच्यानंतर ती वॉशरूमला जायला भ्यायला लागली. सो पॉसिबिलिटी आहे. आणि ती सांगितलं, अजून तिला आम्ही विचारतो ना कधी की तुला काय दिसलेलं, तर ती एकच गोष्ट बोलते, मला बावा दिसतो. म्हणजे बावा दिसला होता तिथे असं. तिला आम्ही तेव्हा पण विचारायचं ना, काय दिसलं तुला, कोण दिसलं, पाल दिसली का, हे दिसलं का, तर ते नाही बोलायचे, फक्त बावा बोलायचे. म्हणजे तिला एक्सप्लेन नव्हतं करतायत की तिला काय दिसतंय. मे बी ती गोष्ट तिला अलग अलग गोष्टीत मॅनिफेस्ट होत असेल, नाही का, की आपल्याला दिसत नाहीये पण पॉसिबिलिटी आहे ना. हो, तिला दिसतंय, म्हणजे काहीतरी कारण असावं ना की ती बोलते. कारण लहान मुलं किती खोटं बोलतील, नाही ते तर एक दोन वेळा ठीक आहे, हा, मस्करीत वगैरे. आणि ती घाबरते, बाहेर येते. आम्ही तो ऑन द स्पॉट फ्लॅट खाली करून टाकला, त्याने डिपॉझिट वगैरे दिला. आणि नंतर मग त्यांनी ज्यावेळेस आम्ही बघितलं ना, ते देवरशी वगैरे असतात ते, तर ते बोलले की तर अगोदर कोणतरी तिथं ते राहायचं वगैरे समथिंग. आणि त्यांची मुलगी होती, छोटीशी मुलगी होती, बारकं बाळ 5-6 वर्षाचं असेल. आणि ते खिडकीमध्ये असं नाही का, पोरं बाहेर बघत वगैरे खायची सवय असते, तर ती खात वगैरे होते. आणि खिडकीच्या ज्या ग्रिल आहेत ना, त्या थोड्याशा अशा लूज झालेल्या गंजल्यामुळे. जुनी बिल्डिंग ना खूप, ते आपल्या ह्याच्या बिल्डिंग आहेत त्या गव्हर्नमेंटने बनवलेल्या, आणि त्या खूप जुनी बिल्डिंग आहेत, शेवाळ वगैरे आलेत त्याला असे. आणि वाटतं ती मुलगी असं, म्हणजे स्टोरी नंतर आम्हाला कळालं त्या गोष्टी. तर ते बोलले की तिची मुलगी होती, खेळत वगैरे होती ना तिथं त्या खिडकीमध्ये. अगोदर आम्ही याच्या खूप दिवस म्हणजे वर्ष ऑलमोस्ट मला वाटतंय काही वर्षांपूर्वी तिथं होती. आणि ती ग्रिल तुटली आणि ती खिडकीत बसून खात होती, पाय असं खिडकीत टाकून. त्या ग्रिल सोबत ती खाली पडली आणि मेली, आणि तिचं डेथ झाली तिथे. असे मी ह्याच्यावर पण खूप व्हिडिओज बघितलेत इंस्टाग्रामवर वगैरे, की असे लहान बाळांना लगेच दिसतं. कारण त्यांचं बरोबर एकदम ते लोक प्युअर असतात ना, प्युअर असतात. आणि ते लवकर ते आपले हे बोलतात ना, मुळे देवा घरची फुले, ते वाला पण एक आहे की करेक्ट, ते खूप प्युअर असतात. त्यामुळे त्यांना मे बी लवकर ते कनेक्ट करत असेल, किंवा त्यांना ते लवकर दिसत असेल. इव्हन आमच्या इथे गावी वगैरे जाताना ना हे पण होतं की लहान बाळाला कोणत्या आपण रानातून वगैरे घेऊन जातो ना, तर ते अचानक ते बाळ रडायला लागतं. आणि मग त्याची ते नजर वगैरे काढल्यावर ते परत मग शांत दृष्ट काढतात. गावाकडे तर खूप हो. आणि त्या ताप वगैरे येतो तसं, म्हणून त्या लहान बाळा 3 सांच्या वेळी कुठे घेऊन नाही जात. ते सर्व खूप असतं आपल्या गावी. अरे इव्हन आम्ही असं नाही का गावी वगैरे, आता आमच्या घरात पण लहान बाळ आहे ना माझ्या भावाचं. सो मी बाहेरून आलो, सपोज मुंबईवरून मी गावी गेलोय, तर मी बोलतात ना खूप गावांच्या शिवा ओलडत आलोय मी. शिव म्हणजे एक बॉर्डर राहते ना गावांची, वेश. तर बोलतात की अलग अलग गावामध्ये अलग अलग एंटिटीज किंवा तिथले ते राखणदार टाईप असतात ना, की ते शिवेवरती आपण त्यांना पूजतो. असं गावात आपल्या काय नैवेद्य वगैरे असेल नाही का, घरात काय कार्यक्रम, तर त्यांना एक आपण नैवेद्य दाखवून येतो की बाबा तुझी पूजा करतोय, वी रिस्पेक्टिव्ह. तर त्या लोक आपल्यासोबत येतात, त्यांचं इंटेन्शन आपल्याला हार्म करणं नसतं, बट समटाईम्स ते आपल्या पायासोबत येतात. सो ते तुकडा वगैरे टाकतात ना पाणी आणि असं करून, जेणेकरून घरातल्या लहान बाळाला त्रास होऊ नये असं राहतं. गावाकडे मी खूप बघितलंय ते, मला माहित नाही त्याच्यामागे काय लॉजिक आहे, बट त्या गोष्टी वर्क करतात. आणि ती जसं मी सांगितलं ना लिंबूवालं, सडनली ती नॉर्मल व्हायला लागली परत ना. होऊ शकते तात्पुरतं ते सप्रेस झालं असेल ज्यावेळेस लिंबू टाकलं त्यावेळेस, मे बी पॉसिबिलिटी आहे. कारण मला अजून माहित नाही त्याच्या मागे काय सायन्स आहे, बट ती गोष्टनं वर्क केलं. आणि त्यांनी जी सांगितलं ना गोष्ट, ही स्टोरी तर आम्हाला नंतर कळालं ती बारक्या मुलीचं असं होतं, पण त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की तिथे लहान बाळाचा आत्मा आहे. बरोबर. ही सेम एक स्टोरी आहे ना अशी, म्हणजे आपण बोलतो मुंबईत असं काही नाही, आणि नाही पण आहे, पण खूप सारे असे फ्लॅट्स असतात तिथे काही ना काहीतरी लोकांना दिसतं. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या एक बाजूचं फ्लॅट, माझ्या समोरचं जिथे आम्ही राहतो ना, ओके आता समोरचं फ्लॅट, तर तिथे माझा आधी एक मित्र राहायचा. सो त्यांच्याबरोबर असं झालेलं की, आणि मी आधी पण बोललोय की ते लोक जेव्हा रात्री उठायचे ना, त्यांना त्यांच्या किचनवर एक बाई वगैरे बसलेली दिसायची. आणि त्या लोकांनी त्यामुळे तो फ्लॅट सोडला, त्यांनी विकत घेतलेला तो फ्लॅट, तो त्यांनी विकला परत. त्यांना माहित नसेल अगोदरच्या काय गोष्टी असतील, त्यांनी मग विकला, कारण त्रास व्हायला लागला त्यांना. आणि मग ते लोक दुसऱ्या इथे शिफ्ट झाले. किती वेळ वाटतं ना की आपल्यासोबत कोणतरी अननोन व्यक्ती, नाही माणूस असेल वगैरे तरी पण ठीक आहे, जी गोष्ट एक्झिस्ट पण करत नाही युनिव्हर्स मध्ये, ती गोष्ट तुम्हाला दिसते म्हणल्यावरती तुम्हाला थांबू तरी वाटेल का तिकडे. हो तेच. एक सेम गोष्ट बाई इकडची पण आहे, ठाण्यामधली एक गोष्ट आहे अशी, आणि ती खूप फेमस गोष्ट आहे, बऱ्याच युट्यूबर्सनी वगैरे ती
ठाण्यातली हॉन्टेड बिल्डिंग समथिंग काय हॉन्टेड फ्लॅट एक आहे आणि बऱ्याच युट्यूबवर वगैरे खूप लोकांनी ती गोष्ट म्हटली आहे. आय गेस मला पण वाटतंय बघितल्यासारखं. हो, तर त्यात कसं होतं ना की एक बिल्डिंग मध्ये एक कपल राहायचं, न्यूली मॅरिड कपल, आणि ते दोघेही कामावर होते, दोघेही सर्व्हिसला होते आणि ते लोक रात्रीच घरी यायचे, म्हणजे काम आटपून रात्री 8-9च्या दरम्यान घरी यायचे. ते लोक दिवसभर घरी नसायचे आणि संडे सॅटर्डेजला घरी असायचे. रेदर दॅन दॅट ते लोक नसायचेच घरी. तर असं व्हायचं ना की ती बिल्डिंग म्हणजे कॉम्प्लेक्स होता, म्हणजे टॉवर टाईप झालेले की मल्टिपल बिल्डिंग असतात एका कॉम्प्लेक्स मध्ये, तशा टाईपची बिल्डिंग होती. तर 15-20 बिल्डिंग्स होत्या तिथे. तर त्या बिल्डिंगमध्ये बरेच लोक राहायचे. पण कसं असायचं ना की जसं रात्र झाली ना ती बिल्डिंग मध्ये सामसूम असायचे, कारण लोक परत घरी गेलेले असायचे. आणि एवढा मोठा कॉम्प्लेक्स आणि एवढा मोठा कॉम्प्लेक्स होता की आजूबाजूचे म्हणजे रोड्स वगैरे लांब होते ना, तर आणि बिल्डिंगची स्पेस खूप मोठी होती, तर शांतता खूप असायची त्या सराउंडिंग मध्ये. पण ते नवरा बायको ते युज टू झालेले असं त्या गोष्टी त्यांच्यासाठी नॉर्मल झालेलं, कारण ते रोज यायचे 8-9 वाजता वगैरे, जेवण बनवायचे, कधी आणायचे, असं तसं. तर त्यांच्यासाठी खूप नॉर्मल झालेलं. एकदा काय आलं ना की त्या लोकांचा एक पिक्चर बघायचा प्लॅन झाला. मग त्यांना 2-3-4 महिने झालेले त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊन राहून, आणि मग त्यानंतर असं की ते मूवी बघायला गेले. आणि मूवी नंतर त्या लोकांना थोडं उशीर झालेला, 12:30-1:45च्या दरम्यान ते लोक, 1 वाजता ते लोक रिटर्न येत होते, त्यांच्या घरी आले. आणि ते लोक 4थ्या माळ्यावर राहायचे. तर ते लोक लिफ्टनी आले, पूर्ण सामसूम, काहीच नाही, आणि त्यांच्या मनातही काही नाही. ते लोक एकदम नॉर्मल मूवी वगैरे एन्जॉय करून आले. आता उद्या संडे वगैरे आहे, चिल मध्ये आहेत ते लोक. आले वरती 4थ्या माळ्यावर त्याच्या बायकोनी बघितलं ना, त्या बाईनी बघितलं की एक माणूस, म्हातारा माणूस असं कोपऱ्यात पडलाय आणि तो पाणी मागतो यांच्याकडून. ओके, त्यांच्या फ्लॅटच्या तिथे? हो, त्यांच्या फ्लोअरवर. ओके, त्या माळ्यावर एक म्हातारा माणूस पडलाय आणि पाणी मागतोय, तडपतोय तो पाण्यासाठी. तर ती घाबरली खूप. तिने जोरदार त्या नवऱ्याला बोललं की रे हे बघ काय झालं याला. तर तो बोलला थांब मी बघतो. तर तो गेला. तो बोलतो काय पाहिजे तुम्हाला? तो बोलतो नाही मी इथेच राहतो आणि मला पाणी पाहिजे. मला पाणी द्यायला कोण नाहीये, पाणी दे मला. तर त्यांनी पाणी वगैरे दिलं. तो बोलला आता तुम्ही ठीक आहे, तुम्ही जा तुमच्या घरी जा. तो बोलतो ठीक आहे मी जातो घरी. तर तो गेला, म्हणजे ह्याने दरवाजे वगैरे लावून घेतलं, हे लोक झोपायला वगैरे. पण त्या दिवशी आहे ना त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी प्रेझेन्स आहे कोणाचं तरी, असं त्याला विचित्र वाटत होतं. त्याला पण झोप नव्हती येत. अच्छा, ओके, माझ्यासारखं बऱ्यापैकी झालं. हो. अच्छा, पण त्याच्या केसमध्ये त्याला तो दिसला ऍक्च्युअल मध्ये दिसला. हो, तर त्याला झोप नव्हती येत. तर तो असाच झोपण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला ना असं वाटलं की त्याचा दरवाजा कोणीतरी नॉक केलाय. ओके, दरवाजा ठोकलाय कोणीतरी. तर त्यांनी बघितलं त्याच्या ते हेतून काय बोलतात त्या होल असतो ना, की होल मधून लेन्स थ्रू दरवाजाच्या होलातून त्यांनी बघितलं. तर त्याला तो माणूस दिसला म्हातारा. त्याला आता राग आलेला की बाबा काय आहे, त्याला वाटलं काय कोणतरी पिऊन वगैरे आलाय आणि त्रास देतोय आम्हाला. त्या डोक्यात काहीच नाही. त्याला राग आला, त्यांनी ओरडायलाच दरवाजा असा उघडला, बघितलं तर कोणच नव्हतं समोर त्याच्या, म्हणजे कम्प्लीट फ्लोर वॉज एम्प्टी. मग त्याला थोडं वियर्ड वाटलं. त्याला वाटलं की ठीक आहे मे बी भास असू शकतो, झोप नाही येत आहे, दिवसभर तो दमलाय, असं तसं. तर त्यांनी परत बंद केलं, येऊन झोपला. परत त्याला ना असं वाटायला लागलं की त्याच्या हॉलमधून परत आवाज येतोय, डोर नॉकिंगचा किंवा कसला तरी आवाज येतोय. सेकंड टाइम? हो, सेकंड टाइम. बघून आला, काहीच नाहीये. तो परत आला बेडरूम मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होता. परत त्याला आवाज यायला लागला हॉलमधून. त्याची बायको दुसरीकडे एकदम गार झोपली आहे बाई. ओके, तिला काहीच नाही, ती गार झोपून गेली आहे. याला परत हॉलमधून आवाज आला, परत हॉलमध्ये गेला, बघतोय तर तो माणूस जो बाहेर होता आता तो त्याच्या घरात आहे, विदाऊट त्याला आत न घेता काहीच नाही. तो म्हणजे पहिल्यांदा बघितलं कोण दिसलं नाही आणि आता दुसऱ्यांदा आवाज आला काही नाही, तो हॉलमध्ये आहे आणि तो त्याच्या डायनिंग टेबलवर बसलाय चेअरवर आणि तो पाणी मागतो, बोलतो मला पाणी दे. त्याला तिथे राग आला, म्हणजे तरी त्याच्या डोक्यात काय नव्हतं, त्याची फाटलेली. पण घरात कसं काय ह्या ह्याच्यात कसं माणूस ऍक्शन मध्ये येतो की बा काय आहे तुझं, असं म्हणजे भूत वगैरे कॉन्सेप्ट तर लई आमची गोष्ट आहे. त्याला वाटलं असेल चोरबीर आहे, घरात कसं आला, मी तर आत बी नाही घेतला. हो, तर त्याला तसं वाटलं की बाबा काय आहे बाबा तुझं, असं तसं. मग अचानक तो तिथून डिसअपिअर झाला. म्हणजे तो बोलतो मला पाणी पाहिजे असं करून तो डिसअपिअर झाला. तेव्हा त्याची तोडी फाटली आणि तो त्याच्या बायकोला घेऊन खाली आला. खाली वॉचमॅन होता. तर वॉचमॅनला त्यांनी विचारलं. तर तो वॉचमॅन बोलला त्याला की बाबा तिथे म्हणजे एक माणूस होता, म्हणजे ह्या सोसायटीमध्ये एक म्हातारा माणूस होता. तो त्याच्या वाईफ बरोबर राहायचा, त्याच्या बायको बरोबर राहायचा आणि खूप म्हातारे होते ते लोक रे, म्हणजे
बायको पण 60-70 मध्ये असेल आणि तो पण त्याच एजचा पकड लेट 70s मध्ये, आणि तो राहायचा आणि ती बायको राहायची. अचानक एक दिवशी त्याची बायको म्हणजे एका आजार वगैरे होऊन ती एक्सपायर झाली, ऑफ झाली ती. आणि मग त्याच्यानंतर हा एकटा पडला रे, खूप एकटा पडला. असा तो एकदम फिट होता, म्हणजे हट्टाकट्टा होता, पण मेंटली तो खचू लागला. खूप लोनलीनेस आणि खूप खूप थकू लागला. त्याच्या घरी हाऊस हेल्प वगैरे होते जे त्याला हेल्प वगैरे करायचे, जेवण वगैरे बनवून द्यायला. पण एक दिवशी हाऊस हेल्प पण नव्हते आले, ते नव्हते कोण. तर त्यात 2-3 दिवस ते लोक पण वाटतं गावी जाणार होते कुठे. तर ते कोण नव्हतं त्याच्या घरी. आणि जेव्हा ते लोक परत आले ना, हाऊस हेल्प त्याच्या घरी परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की दरवाजा जसंच उघडला ना, पाहिलं की यांनी आत्महत्या करून घेतलेली, त्याच म्हाताऱ्याने आत्महत्या केलेली. आणि तेव्हा हा म्हणजे ते लोक शॉक झाले. मग माहिती पडलं की तो खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेला, त्याची बायको नाही काय नाही. आणि तेव्हा माहिती पडलं की त्याला मे बी त्यामुळे म्हणजे जेव्हा तो त्याची आत्महत्या वगैरे झाली ना, तेव्हा त्याला पाणी पाहिजे होतं, म्हणून तो पाणी मागत होता. त्याला तहान लागलेली खूप. असं मे बी असं पण असू शकतं, मरतेली माणसाची कशी जीभ वगैरे बाहेर येते, घसा कोरडा होतो, डोळे बाहेर पडतात, तो एक कारण असेल. लास्ट पॉइंट जो होता त्याचा, ते त्याच्यामुळे बोलतात ना, ते शेवटची इच्छा. तर मे बी त्यामुळे तो 3ही वेळा त्याकडून पाणी 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 मागत होता. तर ते हे ऐकून तो जो कपल होतं ते खूप जास्त घाबरलं की बाबा हे काय, कुठे झालं. तो बोलतो हे तिथेच झालंय तुमच्या फ्लोअरवर. तो बोलतो आमच्या फ्लोअरवर कुठे झालं हे. तो बोलतो तुमच्याच फ्लॅटमध्ये झालंय, ज्या बेडरूममध्ये तुम्ही झोपता आणि जो तुमच्यावरचा फॅन आहे त्याच्यावर त्याचंच घर झालं, त्याचंच घर होतं ते. आणि म्हणून तो तिथे यायचा. मे बी तुम्हाला असं वाटतं की आधी पण येत असेल, पण आधी हे लोक दमले असतील किंवा कसं असतं ना, म्हणजे मी टायमिंग मे बी लेट आले ना, तेच बोलणार होतो मी तुला की टायमिंग पण खूप जास्त मॅटर करतं. जसं तुझं होतं की तू 1 वाजता आलास आणि तुला असा धक्का जाणवलं. नॉर्मल टाइम मध्ये ते कदाचित नसतं जाणवलं, किंवा त्याच्यानंतरही आलं असतं कदाचित. मी ट्राय केलं तरी पण मला कधी नाही झालं. वेळ असते, वेळ काळ ते बोलतात ना. आणि मॅनिफेस्ट झालं बरोबर, ते लेट यायला टायमिंग आणि तुझा टाइम, ती फ्रिक्वेन्सी असते मे बी, ती मॅच झाली आणि त्यांना त्यावेळी दिसलं. ते वियर्ड होतं खूप. कारण होतात अशा बऱ्याच गोष्टी. ऍक्च्युली आपण बोलतो ना की एखाद्याने एक्सपिरियन्स सांगतो आणि तो बोलतो की माझ्या बाबतीत असं झालं, आणि आपण सेम गोष्ट बघायला जातो की अच्छा आता काय, चल बघून येऊ. तिथे काहीच नसतं. इव्हन म्हणजे नाही का, गावाकडं स्मशानभूमी वगैरे राहतात आणि आपण एखादी गोष्ट ट्राय करतो की मला इथे हे दिसलं ते दिसलं, आणि नंतर आपण तिथं जाऊन बघतो त्यावेळेस काहीच नसतं. सेम गोष्ट तिथंच असते, बट होऊ शकतं आपल्याला ते प्रेझेन्सीचा फील नाही करत. बरोबर आहे. कारण कसं होतं ना, त्या जी एनर्जी फ्रिक्वेन्सी बोलला ना, तसं त्या गोष्टीची पण मला वाटतं एनर्जी राहत असेल मे बी. आता जसं की मला जेन्युइनली आतापर्यंत कधीच काय दिसलं नाही की असं भूत वगैरे समथिंग किंवा असं. ते ना सेम मला पण असं. इव्हन आता मी गावी गेलेलो ना भाई, मला असं काही जाणवलं नाही की म्हणजे असं, पण ज्याला जाणवतं त्यांना दिसतंही ते. ते गण बोलतात ना, मनुष्य गण, राक्षस गण, देवगण, त्या कुणाला दिसतं कुणाला नाही असं राहतं. पण तेच आहे. तू सांगतो इकडे पुढची कोणती गोष्ट दुसरी बघ, जसं आता आपण हे डिस्कस केलं ना कांदिवलीची स्टोरी, त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे नाही का हार्म करण्याचं थोडंसं एंटिटीचं इंटेन्शन होतं, त्रास देण्याचं होतं. बट आता जो माझा दुसरा जो इन्सिडेंट आहे ना, म्हणजे ऍक्च्युली तसं मी पहिल्यापासून ऍक्च्युली नॉन बिलिव्हर वगैरे, देव वगैरे ठीक आहे किंवा असं, बट एवढ्या गोष्टीवरती मला प्रत्येक गोष्टीत मी लॉजिक शोधायचो ऍक्च्युली. आता नाही बघत एक्झॅक्टली, कारण कसं मी B.Pharm केलं तर सो बऱ्यापैकी गोष्टी मी सायन्स, प्रूफ, एव्हिडन्स या त्या गोष्टीवरती जास्त बिलीव्ह करतो आणि अजून पण करतो, असं नाही. बट कधी कधी असं होतं की त्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. म्हणजे जिथे बोलतात ना सायन्स एंड, तिथून तुमची स्पिरिच्युअलिटी किंवा तुमच्या अशा गोष्टी चालवतात जे तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. सेम थिंग झालेली. मी ज्यावेळेस मी बोललो ना, जसं की मी मार्केटिंग करायचो या जॉबच्या अगोदर, तर गावी करायचो ना, तर मी माझे कॉल वगैरे केले, संपवले, आणि 2-2:30ची वेळ असेल, दुपारपर्यंत कॉल डॉक्टरचे सगळे होतात. मी रिटर्न यायला लागलो होतो, माझी बाईक होती स्प्लेंडर प्लस. सॉरी मित्रांनो, तुम्हाला मध्येच मी डिस्टर्ब करतोय, पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पॉडकास्टमध्ये जवळजवळ 80% लोक सबस्क्राईब नाही करत बाई. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही बघून जाता, सबस्क्राईब नाही करत तर खूप दुःख होतं आम्हाला, कारण सबस्क्राईब केल्याने तुम्हाला फुकट आहे, पण त्याने आम्हाला खूप जास्त हेल्प होते. ह्या सर्व गोष्टी रन करायला खूप जास्त हेल्प होते. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही काही अशा गोष्टी असतील, काही एक्सपिरियन्स असतील जे तुम्हाला शेअर करायचे असतील, तर खाली गुगल फॉर्म दिलेला असेल तो नक्की फिल करा. आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू आणि आपण बोलू लवकरच. आता स्टोरी कंटिन्यू करा. 2-2:30ची वेळ असेल, दुपारपर्यंत कॉल डॉक्टरचे सगळे होतात. मी रिटर्न यायला लागलो होतो, माझी बाईक होती स्प्लेंडर प्लस,
सो आमचं कसं मार्केटिंगची बॅग वगैरे राहते ना, सॅम्पल व्हिज्युअल एड वगैरे, तर मी असे पुढे ठेवलेलं असं टँकवरती आणि गाणे ऐकत वगैरे. तर काम झालं तर सगळं रिलॅक्समध्ये चिल चाललेलो, मोबाईल वगैरे ठेवलेला आणि हेडफोन लावून आपलं बाईक चालू आहे स्लो स्पीडमध्ये, असं नाही 40-50 नॉर्मल स्पीड. आणि रस्त्याला कुणी नाही, पूर्ण रस्ता एम्प्टी आहे. गावाकडं जनरली कोण वेळ नाही, दुपारी एकदम क्लिअर कट दिवस होता, असं नाही की पाऊस वगैरे नथिंग, एकदम सगळं नॉर्मल. असं गावाकडे नाही का मेंढ्या वगैरे असं जनावरं गुरांना वगैरे चारायला लोक नेतात तसं, तर असं नॉर्मल वातावरण आहे. आणि मी पण चाललोय असं नाही की मी आता किती मार्केटिंगसाठी मी डेली गाडी चालवायचो असं, त्याच्या आधी 2-3 वर्ष कंटिन्यू चालवतोय. त्यामुळे असं पण नाही की गाडी चालवण्याचा काही इश्यू होता, त्यामुळं चांगला एक्सपिरियन्स पण आहे त्याचा. सो व्हायचं असं की ही माझं डेलीचं रुटीन, 2-2:30 पर्यंत संपवलं काम की येऊन रूमवरती आराम करायचा. त्यावेळेस सांगलीत काम करायचो मी, सांगलीमध्ये जत तालुका येतो, तिथं माझं वर्किंग होतं आउट स्टेशन. मग मी माझं काम वगैरे संपवलं आणि 2:30च्या आसपास मी यायला लागलो घरी. आणि जतपासून पुढच्या साईडला यायला पुढची दुसरी जी सिटी लागते ना, त्याच्यामध्ये ना एक 10-15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तो पूर्ण असा वाईड आहे, म्हणजे तिथे आजूबाजूला घरं वगैरे असं दुसरं काय नाही भेटणार, एम्प्टी रोड फक्त, आणि गुरं वगैरे चारायलेले लोक वगैरे आजूबाजूला, एवढंच, बाकी काय नाही, पूर्ण एम्प्टी स्पेस. मग आणि असं नाही की मी पहिल्यांदा तिथं काम करतोय, त्याच्या आधी मी खूप वेळा त्या रोडनं आलोय. आणि एक दिवशी काय आलं ना, सगळं नॉर्मल, आणि मी चाललोय आणि पुढे मला अशी गुरं दिसली नाही का, म्हणजे म्हैशी वगैरे, असं एक 8-10 म्हैशांचा असा ग्रुप चाललेला. आणि त्यांची मालकीण असेल मे बी, त्या मावशी होत्या. आणि आता गुरं वगैरे आहेत ना, आणि सगळा रस्ता त्यांनी ब्लॉक केला होता पूर्ण असा, गावाकडे नाही का ते सगळे मिळून सोबत चालतात. आणि रस्त्याच्याकडून एक थोडंसं वाट असते बघ दोन्ही साईडनं, ज्यातनं आपण बाजूनं गाडी जाऊ शकतो, जे सर्व्हिस रोड टाईपमध्ये थोडंसं छोटीशी जागा राहते. मग गावाकडचे लोक कसं रस्ता खराब राहिला की त्यातनं पण जातात. तर मी काय बोललो आता की एवढी गर्दी, आता या हॉर्न देऊन तर सरणार नाहीत बाजूला, तर एक काम करू आपण, हळूहळू यातनं गाडी काढून बाहेर निघून जाऊ पुढं. कारण मी लय उशीर ट्राय करतो बाहेर निघण्यासाठी त्यातनं, कारण रस्त्याच्या खाली तर उतरता येत नाही. मग त्याच कमी जागेतनं हळूहळू बाहेर निघावं म्हटलं, कारण गुरांचं कसं जनरली राहतं, हॉर्न वगैरे वाजवलं की ते उधळतात. म्हणून मी शांतीत आपलं बाजूला निघायला लागलो. मग मी गाडी पूर्ण स्लो केली, म्हणजे ऑलमोस्ट 8-10 चालल्यासारखं, चालवत चालल्यासारखं असं बाहेर काढली. आणि आता पूर्ण बाहेर निघलो मी त्यातनं, माझ्या पाठी अशी गुरं राहिली आणि त्यांचा पूर्ण असा कळप. आणि मी पुढे निघलो, म्हटलं आता पूर्ण निघलो, आता थोडंसं पिकअप घेऊन निघू म्हणलं आपल्या आपण, असं नॉर्मल स्पीडनं, असं पण नाही लय फास्ट न जायला. आणि सडनली भाई मी स्पीड घ्यायला लागलो, आणि त्या जो गुरांचं चालले होते ना, म्हैशींचा सगळा असे ग्रुप होता, त्यातनं छोटीसं म्हैशीचं पिल्लू, काय रेडी का काय बोलतो आपण त्याला, तर ते आउट ऑफ द ब्लू एकदम सडनली बाहेर आली. असं नाही की मी हॉर्न दिलता वगैरे, हॉर्न दिला तर ते आधीच निघायला पाहिजे होते. मी बिन हॉर्न देता पूर्ण साईडनं निघालो आहे, पूर्ण शांतीत. मी पुढं पण गेलो, त्यांनी एक पण नाही पाठी आलं माझ्या. आणि सडनली एकदम ती त्या कळपातून बाहेर आली आणि असली जोराची धडक दिली ना मला. आणि जसं तिने धडक दिली, इतका जोरात ठोका बसला ना तो, मी बाई त्यावेळेस लिटरली डोळे झाकले होते की आता संपला विषय. कारण जे स्पीड घ्यायला लागलो होतो आणि ती धडक इतकी जोरात झाली ना, मला अजून आठवतं आहे. मी त्यावेळेस बाई डोळं झाकलं, आणि जेव्हा मी डोळे उघडले ना, तेव्हा मी कमीत कमी 15 ते 20 फूट असा डिस्टन्सवरती पडलो होतो. म्हणजे गाडी थटलेली, आणि जे गटारीचे तिथे दगड वगैरे असतात ना, ते टँकमध्ये अडकला होता असा लिटरली, तिथं गाडी तवा थांबली. आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझा खिशातला मोबाईल आयसा होता, मी हेडफोन लावलेले आयशे आहेत, मला सिंगल स्क्रॅचसुद्धा आला नाही. म्हणजे मी पडलो एवढ्या जोरात, गाडीचं मात्र झालं होतं माझ्या, पुढच्या साईडनं तुटलेली गाडी, पूर्ण इंडिकेटर वगैरे, आणि साईडला तो हे असतो ना सपोर्टला गाडीला जो लावलेला, तो पण पूर्ण वाकलेला, सगळं गाडीचं मात्र झालेलं. ती गाडी कोणी बघितली असती ना, म्हणजे असं मी जेव्हा ती घरी घेऊन गेलो, म्हणजे रूमवरती सांगलीत राहिला होतो ना तिथे, तर तो माझा रूममेट बोलला की तू पहिल्या दवाखान्यात चल म्हणे मला, कारण खरं सांग तुला काय लागलं आहे का, मुक्कामार वगैरे लागला तर असं रक्त येत नाही पण फ्रॅक्चर वगैरे राहतं. तर इतकी बेकार कंडिशन झाली ना गाडीची, भाव माझी 9-9.5 हजार नुसता गाडीला खर्च आला आहे तो, मला किरकोळ करायला. आणि मला एवढंच आठवतं, ज्यावेळेस मला धडक दिली त्यावेळेस मी डोळं झाकलं, आणि जेव्हा डोळं उघडल्या तेव्हा मी गाडीचा हँडल करून गाडी पडली होती, एवढंच मला आठवतंय. बापरे. पण त्या मुवमेंटमध्ये, फ्रॅक्शन ऑफ मुवमेंटमध्ये काय झालं ते मला स्टील आय डोंट नो, मला काहीच माहीत नाही काय झालं ते. पण मला सिंगल स्क्रॅचसुद्धा नाही आली, पण माझे कपडे मळले नव्हते. म्हणजे बोलतात ना ते एखादी चांगलं स्पिरिट पण असतं, जसं मी सांगितलं इकडं की त्यानं थोडासा त्रास दिला, पण या मला माहीत नाही. मग ते म्हणतात ना की ते वेळ चांगली होती, तसं देवानं वाचवलं की नाही का,
एखाद्या वेळेस एखादं स्पिरिट पण असं राहतं, कारण तिथं मंदिर वगैरे आजूबाजूला काहीच नाही रे, काहीच नाही, पूर्ण ओसाड माळ आहे पूर्ण. आणि तिथं मी जसं मिरॅक्युलसली वाचलोय ना भाई, मला अजून बिलीव्ह नाही होत. पण तेव्हापासून ना एक गोष्ट डोक्यात आली की सगळ्याच गोष्टी वाईट पण नसतात. म्हणजे आपण जसं बोलतो की प्रेत भूत वगैरे वाईट असतं, त्रास देतं, कधी कधी अशी एखादी एंटिटी पण राहते. मग ते बोलतात ना की शिव, म्हणजे ते शिवच होती गावाची, मे बी होऊ शकतं तिथली जी पूजा वगैरे करतात लोक, मे बी त्या गोष्टीनं मला त्यातनं वाचवलं. लिटरली मला अलगद उचलून ठेवल्यासारखं बाई वाचलो मी तिथं. म्हणजे मला तेव्हापासून मी या गोष्टीवरती जास्त बिलीव्ह केलं की यार मॅजिकसुद्धा म्हणजे चमत्कार होतात. आता हे एक्सप्लेन नाही करू शकत मी कसं झालं, कारण माझी गाडी बघितलं कोणच म्हणत नव्हतं की तुझ्याकडे आहे फोटो आहे गाडीचा. माझा ती गाडी गावाकडेच आहे, गाडीचा फोटो माझा जुना मोबाईल आहे ना त्याच्यामध्ये आहे, मी तुला सेंड करेन मी तो. तर त्याच्यामुळं अशी कंडिशन झाली ना, मी ती गाडी ना मला वाटतं 2 महिने गावी नव्हती नेली, कारण घरी जर कळलं नाही तर मला तर कामच करून देणार नाही. त्याच्यामध्ये मित्राची गाडी घेऊन मी गावी गेलेलो त्यावेळेस. मला एक आठवतं की तू तुझ्या ते एका मित्राबद्दलही बोललास की डार्क मॅजिकचं काहीतरी किंवा डार्क असं काहीतरी. अरे ते काय होती ती स्टोरी? त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजला होतो ना सातारला, मी तर आमच्यासोबत कॉलेजला होता तो, तर त्याच्या गावाकडची स्टोरी आहे, त्यानं सांगितली होती मला. तर ते असा विषय झालता ना की गावाकडं लोक विहिरीत वगैरे पोहायला वगैरे जातात भरपूर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे ना. तर ओपन अशी विहीर वगैरे, माचाड वगैरे असतं, त्याला उडी मारतो वगैरे आपण असं टाईपचं. तर तिथं असं नाही की तिथं कोण जात नव्हतं वगैरे, खूप सारे लोक पोहायला वगैरे जातात, अशी विहीर होती बोलला. तर तिथं विषय असा की एक दिवस 2 मुली होत्या, फ्रेंड होत्या गावातल्याच, गावाच्या शेजारीच विहीर आहे, गावाला शेजारी असं चिटकून शेती वगैरे आणि विहीर तिथंच आहे. त्यामुळे लोक जनरली मुली वगैरे पण यायचे तिथे, असं कोण नसेल तर. तर 2 जण गेले तिथे आणि एकीनं काय केलं, त्याची चप्पल वगैरे काढली आणि उडी मारली. आणि असं नाही की त्यांना पोहता नाही येत, त्या चांगल्या स्विमर आहे, त्यामुळं तर ते बिंदास पोहायला गेले. आणि एकीने उडी मारली आणि दुसरी आपली तिचं काहीतरी उडकत असेल, बाबा प्रिपेअर करत असेल पोहण्यासाठी, तर तिनं उडी मारली आणि ती अशी वरच नाही आली. म्हणजे जनरली आपण नाही का गाळ वगैरे काढायचं वगैरे असं राहतं गावाकडे, उडी मारून थोड्या वेळ आपण लगेच वरती येतो काही सेकंडमध्ये. तर ती वरती नाही आली आणि तिनं उडी मारल्या तिच्या काय डोक्यात नाही आलं. ते उशीर झालं वर येणं की तिच्या डोक्यात आलं की साला वर काय न झाले. तिनं लिटरली 1 मिनिट झाला तर ती वर नाही आली. ती भिली खूप, कारण जरी वरती आली असती तरी इकडे तिकडे जाताना दिसली असती ना, कारण पूर्ण उन्हाळ्यामध्ये पोहायला जातात त्यावेळेस आजूबाजूच्या शेतात काय नसतं, पूर्ण दिसतं, ओपन असतं सगळं, कुठेच नाहीये. ही जाम भिली. हिनं काय केलं, हिनं उडी मारली आतमध्ये बघण्यासाठी कशात अडकले का, कारण गावाकडे विहिरी वगैरे मोटर राहतात, त्याला मोटरचे दोरे वगैरे असतात, मे बी ड्रेस वगैरे अडकला असेल, मे बी असं काय झालं असेल, यासाठी तिनं बघितलं. मोटरपर्यंत गेली, कुठेच काय नाही. जशी वरती आली तसं हिचं हात थरथर कापायला लागले, हातपाय, की कुठे गेली, कुठे आपल्या समोर तर उडी खाल्ली, अचानक कुठं डिसअपिअर झाली. मग हिनं भीतीनं गावात गेले आणि सांगितलं घरी असं असं झालं, आम्ही दोघी गेलतो आणि तिनं उडी मारली आणि ती दिसत नाही आता तिथं. मग बाहेर मी आजूबाजूला चेक केलं, कुठंच नाही. घरी वगैरे आली आहे का, कुठंच नाही. तिच्या घरी चेक केलं, तिथेही नाही. मग असं रिटर्न आले, तिची चप्पल वगैरे तिथेच स्टील, आणि रिटर्न आले गावातले 2-3 घरातले घेऊन. घरच्यांना कसं वाटलं की इकडं तिकडं काय झालं बघू चला अचानक, म्हणजे प्रायमरी हीच कॉशन राहते. आले, कुठेच काय नाही. मग असं फोन वगैरे केले इकडे तिकडे, पोरं वगैरे आली शोधण्यासाठी. मग गावातले पोरांनी पाण्याच्या गाळापर्यंत गेले भाई, म्हणजे राहतात गावाकडे पोरं. एक दुपारचं ऊन पडले भाई, खालीपर्यंत लाईट जाते, बऱ्यापैकी दिसतं काय असेल तर असं. आणि पोरं सगळं चेक करून आले, कुठंच काय नाही, कुठंच सापडली नाही. ते हा विषय झाला. आणि मग शेवटी नाही का असं समजलं की कुठंतरी गेली, किंवा असं समजलं लोकांनी की शक्यच नाही, आता विहिरीत नाही म्हणजे कुठे जाणार आहे, किंवा होऊ शकते जर कुठे असेल इकडे तिकडे तर समजेल, किंवा असं काय. आणि तिचं वाटतं काहीतरी असं अफेअर टाईप कधी काहीतरी होतं, पळून गेली असं. मग लोकांनी काय केलं की घरच्यांना म्हणले की मे बी ती आपलं इकडचं हे करून कुठं जर गेली असेल, तुम्हाला असं दाखवते की ती नॉर्मल आहे पण पळून वगैरे गेली असेल, जाऊ दे आपलं, पोलीस कंप्लेंट करा आणि असं करा. मग घरच्यांनी आपलं तसं केलं, कंप्लेंट केली. आणि त्या दिवशी गावाकडे कसं होतं, असं काय गेलं वगैरे तर लोक ना असं देवऋषी लोक तरी पण बघतात की कुठे गेली असेल, काय कुठे असेल ती बघा, थोडंसं दिशा सांगा आम्हाला. तर त्या देवऋषानं जी जागा सांगितली ना, ती जागा होती त्या विहिरीची. तो देवऋषी गेल्याच म्हटला की तुम्ही तिला कुठं शोधू नका म्हटला, ती माचाडाच्या तिथंच आहे बोलला तो. मग घरचे तर बोलले ना, आम्ही सगळं चेक केलं, कुठंच काय नाहीये. आणि घरच्यांना डाऊट होता की ती पळूनच गेली असणार, कारण सापडत नाही इथं तर नाही, म्हणजे ती 100% कांड करून गेली. पण ते कुठंच नव्हते. मग तो आला आणि त्यानं स्वतः उडी मारली
त्या देवऋषीने. हा दुसऱ्या दिवशी झाला सगळा विषय हा, म्हणजे त्या दिवशी कंप्लेंट वगैरे करून आले आणि सेकंड डेला ही गोष्ट म्हणलं मी सांगतो तुम्हाला खोटं वाटतंय ना, चला धावतो मी. मग तो आला आणि असं म्हणजे 50-55 वय असेल त्या देवऋषाचं गावातला, आणि त्याचे पण शेळ्या मेंढ्या आहेत, असं नॉर्मल माणूस आहे, असं प्रोफेशन नाही आहे त्याचं, नॉर्मल आला आणि तो उतरला खाली आणि बाई तो घेऊन आला वरतीला. ओ जिवंत होती ती? नो, मेलेली. ती म्हटलं आम्ही एवढ्या सगळ्यांनी बघितलं, आम्हाला दिसली नाही, आणि तुम्ही आज कशी काय काढली तिला, कुठं होती कुठे? आम्ही सगळा गाळ चालला पण कुठे नाही दिसली. तर तो काय बोलला माहिती, गावाकडे विहिरीत ना याच्या पायऱ्या असतात, शिळा असतात, शिळा अशा लावलेल्या, आणि त्याच्याच पायऱ्या असतात. बरोबर बरोबर, अलग अशा पायऱ्या बनवत नाहीत शक्यतो. तर बोलला ते जे म्हणजे जे एंटिटी होती ना ती तिला पायऱ्यांच्या खाली घेऊन बसली होती, आणि मी त्याच्याकडून ते ओढून आणले म्हटलं तिला. तेव्हा ते ऐकलं ना भाई, गूजबंप आले माहिती का, कारण भाई तेव्हापासून म्हणजे मी एवढं गावाकडे होतो, पोवायला वगैरे जायचो, तेव्हापासून मला ते पाण्यात उतरायची इतकी भीती वाटते ना, तेव्हापासून मी लिटरली विहिरीत आता पण कधी गावी गेलो ना, पोवायला स्टार्टिंगला पहिली उडी नाही मारत आहे, कारण धाडच नाही होत. कारण तिची स्टोरी आहे ना माझ्या डोक्यात इतकी बेकार बसली आहे ना की काय माहिती, मी बाहेर आवाज तर देईन, इकडं असेल मला काय वाटलं मी तुला आवाज देईन की मला असा तर त्रास होतोय. म्हणजे मला काय दिसलं नाही पण भीती आहे ना ते मनात, की तिची स्टोरी आहे ना लिटरली असं इमॅजिन करतो ना मी जेव्हा. हे असं कोकणात पण ते आहे ना, गिरहा टाईप मध्ये बोलतात की असं एक भूताचा तो प्रकार आहे. ओके. आणि ते तिथे बऱ्याच पॉप्युलर आहे. म्हणून तर बघ ना आपल्या गावी हे पण म्हणतात की दुपारच्या वेळे नदीकडे जाऊ नये, पवायला जाऊ नये, 12च्या टायमिंगच्या 12 ते 4च्या वेळी जाऊ नये, जेव्हा एकदम कडक ऊन असतो ना त्यावेळी. तर अशी एक स्टोरी आहे की जेव्हा तो म्हणजे पाण्यातला भूत असतो, जो गिरहा असतो, तो जेव्हा कोणाला तरी झपाटतो ना, तो त्याला तीन चान्स देतो तिथून बाहेर पडायचा. तर तो खेचतो, आणि जर तू त्यातून बाहेर पडून आलास ना तर तो 2दा चान्स देतो तुला, आणि तिसऱ्यांदा जर तू नाही पडू शकलास तुला खेचून घेऊन जातो. अच्छा. आणि असे बऱ्या कोकणात तर बरीच पॉप्युलर आहे ही गोष्ट. आमच्याकडे त्याला ना शक्यतो माऊलाई बोलतात. म्हणजे आम्ही विहीर खाणली ना तिथं पूजा वगैरे करतात ना, तर त्या माऊलाईंची म्हणजे बोलतात की सॉर्ट ऑफ ते देवी असतात, ते विहिरीचे रक्षण करणारे किंवा शेतीचे रक्षण करणारे. कधी कधी त्या गोष्टी फिमेलला जास्त रिकनेक्ट करतात नाही का, की ती पण फिमेल एंटिटी आहे. माऊलाई वगैरे आमच्या गावाकडे त्याला माऊलाई बोलतात किंवा मसोबा बोलतात गावाकडे आमच्या इकडे. बरोबर. तर ते शेताचे रक्षण करतात असं. मग ते इन द फॉर्म ऑफ स्नेक अँड अलग अलग असं वेगवेगळ्या अशा ॲनिमलच्या मॅनिफेस्ट करतात ते आणि रक्षण करतात. म्हणजे आमच्या गावाकडे अजून पण स्टोरी आहेत की लोक बोलतात की तो भुजंग राहतो त्या रानात, तिथं जाऊ नका तुम्ही, त्याचं काय चोरायला गेला तर तो भुजंग आहे. भुजंग म्हणजे साप राहतो असं, नाग. दुसरं तू कोणतं बोलत ब्लॅक मॅजिकचं, ते काय होतं? हा अरे मी रिसेंटली तुझं एक हे ऐकलं होतं ना, डिस्कशन चाललेलं, तर त्यावेळेस ते तुम्ही बायंगी कोकणात राहता ना तुमच्या इकडे, तर आमच्याकडे त्याला ना पित्र बोलतात. पित्र ऐकून असाल किंवा करणी. हो. हा, तर तो तुम्ही याला कधी गेलाय का मांढरदेवीला? सातारच्या इथे ना वाईच्या जवळ एक मांढर गाव आहे, तिथे काळूबाई आहे ना, त्या देवाचं डोंगर आहे तिथं त्याचं मंदिर वगैरे आहे. तर तिथं जसं ते तुमचं बायंगीच्या पॅरलल, म्हणजे तिकडे काय असतं ना की असे आत्मा किंवा असं भेटतं. आमच्याकडे त्याला पित्र बोलतात. जनरली पित्र म्हणजे जे आपले पूर्वज मरले त्यांना बोलतात, पण आमच्या इकडे पित्र हा कॉन्सेप्ट आहे की तुमच्याकडे जो बायंगीचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एखादी असा सोल तुम्हाला विकत घेता येतो जो तुम्हाला प्रॉस्पेरिटी देईल किंवा तुमच्या फ्रुटफुलनेससाठी तुम्ही त्याला विकत घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी घेऊ शकता. मग तुम्हाला काय अमाऊंट पे करायची असते आणि ते तुम्हाला ते पूजा विधी वगैरे रिच्युअल्स असतात ते करतात आणि तुम्हाला देणार ते. तर त्या गोष्टी भेटतात मांढरदेवीला. इवन ते देवाचं ठिकाण आहे मांढरदेवीचं. तिथं जर तू गेला ना तर तिथं झाडं अशी, तर त्या झाडांवरती खिळे, लिंबू, बाहुली, त्याच्यामध्ये टाचण्या लावलेल्या. बापरे. काळ्या बाहुल्या, त्याच्यामध्ये टाचण्या लावलेल्या. सपोज मला तुझं काहीतरी करायचं आहे तुझ्याबद्दल, तर मी काय करणार, तुझा फोटो घेणार, त्या बाहुली घेणार. म्हणजे मी असं बघितलंय, आय डोंट नो काय रिच्युअल असतं, बट जे मला दिसलं किती खोटं ते पण आपल्याला माहित नाही, पण तिथे एक्झिस्ट करतात ते. आणि असं पण नाही की एक आहे, म्हणजे ते झाड बघितलं ना तर तुला त्याची साल नाही दिसणार, म्हणजे पूर्ण आहेत ना. हा, म्हणजे खिळे मारलेत असे. बाहुली घेणार, त्याला टाचण्या, लिंबू, तुझ्या फोटो डोळ्यात वगैरे अशा टाचण्या लावणार, आणि म्हणजे लिटरली ते तुला करतात आहे असं. ती बाहुली आहे ती ज्याला करायचं ना त्याचं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं सिम्बॉलिक. काय भाई तिथं गेलं ना, ते झाडाकडे बघितलं ना
तर तुला हॉलिवूडचा एखादी हॉरर फिल्म बघितल्या जेवढी भीती नाही वाटणार ना, तेवढी त्या झाडाकडे बघून भीती वाटते. ते झाड असं लिटरली बोलतं असं वाटतं. इतकं घाण सीन आहे ना तिथं. तर तिथं ते भेटतात त्या गोष्टी. आणि आमच्या गावाकडं लोक करणी वगैरे कॉन्सेप्ट आहे ना, म्हणजे आम्ही पण त्यातनं गेलो ॲक्च्युली. एक आमच्या बाबतीत पण झालं होतं ते असं. बट ते कधी आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस करू काय ज्या गोष्टी चालत्या. मी खूप लहान होतो त्यावेळेस. तर त्या करणे वगैरे गावाकडे आमच्याकडे खूप चालतं. म्हणजे लिटरली लोकांना असं तुझं मला ठीक नाही वाटत आहे, चाललंय तू व्यवस्थित, तुझं चांगलं फायनान्शियली ग्रो होतोयस, बाकी सगळ्या गोष्टी फॅमिलीत व्यवस्थित चाललं ना, तर आमच्याकडे काय काय लोक असे आहेत ना की ते डिस्ट्रॉय करायचं. मग सपोज घरातला तू मेन माणूस आहेस, तर मी काय करेल की त्या गोष्टी आणेन. आणि असं नाही ती गोष्टी मी तुझं वाईट केल्यानं माझं चांगलं होणार. ती अशी गोष्ट आहे ना, ती जाताना तुझी बी वाट लावून जाणार. म्हणजे तू तिला वर्शिप केले पाहिजे कंटिन्यू. पण तुला काय माहिती तुझी मुलं पण करतील का नाही. त्याने रिफ्यूज केलं तर जनरेशनल असतं ना बोलतात. मग ते एकदा तू आणलं ना, तर तुझी पिढ्यानपिढ्या ते केलं पाहिजे आणि जास्त केलं पाहिजे. म्हणजे त्याला तू एखादी काम सांगितलं, ते केलं त्यानं, तर ते थोडंसं तुला पण नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे इवन ज्यावेळेस चंद्रग्रहण सूर्यग्रहण असतं ना, त्यावेळेस ते लोक घरी भेटणार नाही तुला. ते लोक विहिरीत किंवा तलावामध्ये जिथं पाण्याचा साठा असतो नॅचरल, म्हणजे हौद वगैरे नाही, टाकी वगैरे नाही, नॅचरल विहीर किंवा तलाव, नदी, त्यात पाय सोडून बसतात पाण्यात. म्हणजे त्यावेळेस या गोष्टीची आहे ना, पित्र किंवा निगेटिव्ह एनर्जी जे सोल आहेत त्यांची एनर्जी इंटेन्स असते खूप. मग त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी ते पाण्यात पाय सोडून बसतात, जेणेकरून त्या गोष्टीनं यांना त्रास देऊ नये जे त्याला वर्शिप किंवा पूजा करतात त्याच्याची. तर ते लोक बोलतात की, म्हणजे मी एक्झॅक्टली बघितलं नाही, बट माझ्या घरचे वगैरे सांगतात ना, की आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत की त्यांनी बघितलेत अशा गोष्टी की समोरासमोर घरातला एखादा मेन माणूस आहे ना, तर ते त्या गोष्टीला मेन माणसाला पकडतात आणि सपोज त्याची वाट लावायला चालू करतात. मग घरात भांडणं व्हायला चालू होणार, तुमच्या घरामध्ये हेल्थ खराब व्हायला चालू होणार, फायनान्शियल लॉसेस होणार, गाडी वगैरे असेल तर ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी खूप फेस करायला लागतात. मग त्याच्यामुळं काय होतं की पुढच्याची वाट लागते. आणि आता तू वैतागतो शेवटी, तुझं खूप मोठा झालास तू मॅनिप्युलेट पण करू शकतो त्या गोष्टीनं दुसऱ्याचं माइंड. म्हणजे तुला सायकोलॉजिकली ते इल बनवतं. मग एका वेळेस तू वैतागणार ना की आता बास झालं खूप, तुला आता नकोय ते, तर ॲक्च्युली ते तुला तिथं सोडायला लागतं. म्हणजे मांढरदेवी जे आहे ना, जिथून तू घेतलं, तर तिथं नेऊन त्यांना रिटर्न करावं लागतं. पण कधी कधी ना तुम्ही रिच्युअल जरी केले रिटर्न करण्याची, तर ती गोष्ट रिटर्न नाही जात. ती कुठल्या ना कुठल्या वस्तूसोबत कनेक्ट राहते तुमच्या घरातल्या. तिला एखादी गोष्ट आवडले, सपोज तुमच्या घरातली एखादी गोष्ट अशी आहे की ती त्या सोलला किंवा त्या पित्राला आवडली, तर ती त्या गोष्टीमध्ये राहणार, त्याचा प्रेझेन्स. इव्हन तुम्ही त्याचं रिच्युअल करून तुम्ही त्याला रिटर्न सोडून आलाय. मग आपल्याला कसं कळणार ना, तर मग ते देवऋषी वगैरे लोक असतात ना, जे लोक याचा रिच्युअल करून त्यांना देतात विकत. मग प्राईज आहेत त्याच्या, म्हणजे तुला किती इंटेन्स पाहिजे. बापरे. आणि आमच्याकडे त्याला गोट्या बोलतात. म्हणजे असं गोल गोल पित्र असतात असं बोलतात. आय डोंट नो ॲक्च्युअली कसं दिसतं ते, कारण मी फक्त या गोष्टी ऐकलेत. आणि गावाकडं तर खूप चालतंय. म्हणजे जनरली इथं कसं रे की कुणाचं काय झालं तर कोणी लक्ष नाही देत. गावाकडं थोडंसं व्यवस्थित चाललं की मग थोडंसं भांडणं आणि हे आपली मला वाटतं आपली जी पिढी आहे ती बदलते. पण जी आधीची पिढी होती ते जुन्या लोकांचं स्वतःचं नाही व्यवस्थित झालं तरी ठीक आहे, बट त्याचं मला वाट लावलं पाहिजे असं मेंटॅलिटी राहते. मग त्यात हे यूज करतात. आणि खूप पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. म्हणजे मी बघितलेत लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले. मी एक असं एक्झाम्पल बघितलं आमच्या गावातलंच की ज्याचे 3 पिढ्या एका घरात मरलेत. 3 पिढ्या. आजोबा, त्याची मुलं, म्हणजे त्याची मुलं आणि त्याच्या मुलाची मुलं, नातू सुद्धा त्या घरात संपलेत. आणि त्या घराला आज कुलूप आहे. मग कुणीतरी असं केलं असेल ना, कारण एवढं तर नाही. आणि असं नाही की ते आजारी वगैरे होते, एकदम हेल्दी लोक, नॉर्मल असं सडन डेथ. म्हणजे काय रिझन नाही आहे, अननॅचरल डेथ पूर्ण. अशा गोष्टी गावाकडे तर खूप चालतात. आणि जेव्हा मला कळालं ना, ते देवाच्या ठिकाणी भेटतंय. आणि सपोज एखाद्याला असं कोणी करणी वगैरे केली असेल की त्याला समजलं, त्यानं बघितलं कुठं आणि समजलं की अच्छा त्याला करणी आहे, तर तो देवाकडे जातो ना तिथे मांढरदेवीला. तर तेच लोक, म्हणजे ते थोडक्यात ना असे बिझनेसमॅन टाईप आहेत की अच्छा ठीक आहे, तुला पाहिजे तर तुला विकत पण देणार, आणि तुझं घालवायचं आहे तुझ्या पाठीचं, तर तुझ्याकडून पैसे घेऊन विधी वगैरे करून तुझ्या मागचं ते घालवणार पण. बापरे. त्यांना जी गोष्ट गोष्ट त्रास कमी करायचा आहे की त्याची पण तुला वाट लावायची. म्हणजे तीच गोष्ट, ते सोल कोणाचाच नाहीये ना, तुझा आहे ना जो करणाऱ्याचा आहे. त्याचं फक्त असं आहे की तू त्याला वर्शिप करतोय तर ते तुझा झाला. पण त्यानं अशा काहीतरी विधी केला, रिच्युअल, त्यानं तो रिटर्न माझ्यावरती येऊ शकतो. मला असं वाटतं की भाई ह्याच्यात आपला ऑरा एकदम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे ना.
म्हणजे आपण आपल्या देवाला पूजणं, जो आपला कुलदैवत कारण बघ आहे. तू दुसऱ्या गोष्टीला पूजत नसशील तर ते बोलतं की ठीक आहे तू माझी पूजा करतोय ना तर तू दुसऱ्याची नाही करायची. जो माणूस त्याची पूजा करतो ना तो देवपूजा नाही करू शकत. म्हणजे तुम्ही ॲट अ टाइम त्याला पण आणि देवाला पण वर्शिप नाही करू शकत. ते तुम्हाला लय त्रास होतो त्याचा. म्हणजे त्याचं असं आहे की तू फक्त मला आणलंय ना तर माझी पूजा फक्त करायची, मीच तुझ्यासाठी सुप्रीम आहे. मग मी तुला एवढं देतोय ना तर मग मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं राहतं. आणि कसं होतं रे की ज्यावेळेस या गोष्टी होतात ना घराची पूर्ण वाट लागून जाते आणि आपल्याला हे समजतं कधी पाक एंडिंगला. आपण कसं वाटतं की अच्छा आजारी पडला नॉर्मल, अच्छा ठीक आहे ह्या गोष्टीमुळे माझं हे नुकसान झालं, आपण तिथं लक्षात नाही येत. तुला काही दिसत पण नाही त्याच्यामध्ये, काहीच दिसणार नाही तुला. या गोष्टी फक्त त्याचे इफेक्ट दिसतात असा विषय आहे. त्यामुळे असं करणी वगैरे हा कॉन्सेप्ट ना गावाकडं खूप चालतो आणि अजून पण चालतो. म्हणजे आता सध्या एवढं टेक्नॉलॉजी या गोष्टी आहेत पण त्या गोष्टी स्टील आहेत आणि वर्क करतात त्या गोष्टी. म्हणजे मी बघितलेत ना त्याचे इफेक्ट. असे सांगतात ना लोक गावाकडं की त्यानं त्याला केलेलं, त्याच्याकडे गोट्या आहेत बोलतात आमच्या गावाकडं, म्हणजे त्याच्याकडे पित्र आहेत. कारण बायंगीचं पण बऱ्यापैकी असंच राहतं सेम आय थिंक. बरोबर. फक्त आमच्या इकडे ते लोक त्याला पित्र बोलतात, असं करणी वगैरे अशा खूप तेच आहेत ना. आपल्या इथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत भाई, ते किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत ते आपल्याला माहिती नाही. आता कसं याला प्रूफ नाही रे, प्रूफ नाही आहे आणि काय माहित मे बी ही अंधश्रद्धाही असू शकते किंवा नसूही शकतं, आपल्याला माहिती नाही. हो सायकोलॉजिकल असेल किंवा बोलतात ना तुझं वाईट झालंय मग ह्यानीच केलंय, ते खूप ढोंगी पण खूप असतात. आपल्याला असं वाटतं ना की लॉजिकली की अच्छा याला माझं बरं नाही वाटतं तर यानं काहीतरी केलं असेल. पण मला वाटतं मे बी जर अशा गोष्टी असतील, आणि डिनाय पण नाही करू शकत ना आपण या गोष्टी रे, कारण कधी कधी त्याचा प्रेझेन्स किंवा त्या गोष्टी सायन्स एक्सप्लेन पण नाही करू शकत आहे ना काही गोष्टी. बरोबर. तर त्यावेळेस ना मला वाटतं एक याला ऑप्शन असा की आपण जसं तू बोलला की आपण आपला ऑरा स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे, तर मला वाटतं त्याच्याबरोबर ना थोडंसं आपलं माइंड शांत ठेवलं ना, कारण ह्या गोष्टी त्यालाच हिट करतात जो माणूस सडनली निर्णय घेतो ना रागात कशाचा, ज्याला राग खूप येतो, खूप निगेटिव्ह इमोशन आहे राग, अँगर. आणि ही गोष्टी ना त्याच माणसाकडनं ते सगळं घडवून आणतात घरात पण. जो घरातला चिडचिडा माणूस ज्याचे इमोशन्स कंट्रोलमध्ये नाहीत अशाच माणसाला हिट करतं पहिलं, कारण घरातल्या अशांतता ठेवण्यासाठी तोच माणूस रिस्पॉन्सिबल असतो. ते पहिलं त्याच्या माइंडवरती हिट करतं. ते सडनली असं फिजिकली जाऊन कोणाला काही करत नाही, कारण त्याचा एक डिसिजन चुकीचा ठरला आहे, घरात वाद चालू होतात. सो ती गोष्ट त्यालाच करतं. जर तुम्ही मला वाटतं शांत डोक्यानं निर्णय घेतला तर तुमचा ऑरा थोडासा स्ट्रॉंग बनतो. सो तुम्हाला ते तेवढे इफेक्टिव्हली नाही करणार ॲज कम्पेअर टू नाही का अँगर इश्यू आला कोण असेल तर. सो ते एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आय डोंट नो असेल नसेल ती गोष्ट स्टील ना ठीक आहे, पण ह्या गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला म्हणजे इंटरेस्ट आहे आणि आपण ह्या गोष्टी ऐकत आलो आपल्या घरी. पण मजा आली अजित आज तुझ्यावर बोलून. बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आपण आणि खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स बोललो आपण, तर मजा आली. थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. तुला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं भाई, कारण खूप दिवसापासून नाही का या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या आणि जसं आपलं डिस्कशन झालं म्हटलं चला आपण स्टार्ट करू या गोष्टीबद्दल. सो आणि तेच आहे ना भाई की आपल्या लाईफमध्ये हॉरर स्टोरीजचा एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. कुठे ना कुठे राहतो तो, आपण विसरून जातो डेलीच्या कामामध्ये वगैरे, पण नाही का असं. आणि पण बोलायला आवडतात आपल्याला की आमच्या गावी असं आहे, आमच्या आजीने असं सांगितलेलं. तू मला जशी कोकणातल्या वगैरे स्टोरी सांगितल्या तर आपण ते रिलेट करतो ना त्या गोष्टी पूर्ण असं. बरोबर. ते इमॅजिन होतात की अच्छा तिथे तसं झालं असेल असं, नाही का. थोडंसं असं थ्रिल पण वाटतं त्या गोष्टीमुळे. आणि आपण एक काय गोष्टी नवीन शिकायला भेटतात त्यातून की त्याबद्दल माहिती होते. अलग अलग आपलं कल्चर पण राहतात काय गोष्टी बऱ्यापैकी. जसं मी बोललो मसोबा वगैरे आमच्या गावाकडे ते क्राईम दैवत किंवा शेतातला राखणदार, तसं अलग अलग गोष्टी. भारी वाटलं भाई डिस्कशन करून तुझ्यासोबत. थँक्यू सो मच भाई. जर मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपला पॉडकास्ट बघत असाल तर नक्की फॉलो करा, नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही अजितलाही खाली फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल्स वगैरे सर्व खाली डिस्क्रिप्शनमध्ये असतील आणि खाली गुगल फॉर्म दिलेला असेल. जर तुम्हालाही यायची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे खूप चांगल्या स्टोरीज असतील जसं अजितने आपल्याला सांगितल्या आणि त्याच्या एक्सपिरियन्स शेअर केल्या, जर तुम्हालाही करायचे असतील तर नक्की तो गुगल फॉर्म फिल करा. आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करू आणि आपण सोबत पॉड करू शकतो. आणि जर तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवर ऐकताय तर नक्कीच तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.